ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्या पात्रापर्यंत भरल्या, बंधारे पाण्याखाली। मशागतीची कामे सुरू, मात्र संकरित बियाणांची पेरणी वाया। घटप्रभा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला, शेतकरी आर्थिक अडचणीत। चंदगड तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय। ताम्रपर्णी आणि घटप्रभा या नद्या काठोकाठ भरल्या असून कोणत्याही क्षणी त्या पात्राबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर, कानडी, हिंडंगाव, अडकूर तसंच ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी आणि हल्लारवाडी येथील कोल्हापूर टाईप बंधारे पाण्याखाली गेलेत। यावर्षी पावसाने सर्व अंदाज मोडून काढले असून संततधार पावसामुळे शिवारात ओलसर जमीन झाल्यानं मशागतीची कामं सोयीची झालीत। नाचणी आणि तरवे पेरण्याची कामे अंतिम टप्प्यात असून काही शेतकऱ्यांनी मे महिन्यात विद्युत पंपाच्या साहाय्याने केलेल्या पेरण्यांमधून तरव्यांची वाढ पूर्ण झाल्याने भात रोपांची लागवड ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर आणि रोटरच्या साहाय्याने सुरू झाली आहे। मात्र पावसाचा अतिरेक झाल्यानं संकरित बियाण्यांची पेरणी वाया गेली असून नव्याने पेरणी करावी लागतेय। त्यामुळे शेतकऱ्यांवर खत, बियाणे आणि मजुरांचा अतिरिक्त आर्थिक भार पडलाय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात असून गेल्या 24 तासात पावसाने कहर केलाय। 2019 सालच्या मुसळधार पावसाची आठवण करून देणारा हा पावसाळा ठरतोय। जून महिन्याच्या 17 तारखेपासून घटप्रभा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेला असून सांडव्यातून 3865 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे। तसंच बीज निर्मितीसाठी 800 क्युसेक्सचा स्वतंत्र विसर्ग सुरू असून गेल्या 24 तासात घटप्रभा प्रकल्पावर तब्बल 207 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एकूण पावसाचे प्रमाण 1559 मिलीमीटर झालंय। दरम्यान जगमट्टी मध्यम प्रकल्प 74% भरलेला असून तिथं 723 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या संततधार पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।